कोटी ब्रह्मांड नायक महाराधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराज आपल्यावरती प्रसन्न आहेत की नाही आणि महाराज जर का आपल्यावरती प्रसन्न असतील तर त्याचे काय लक्षण आहेत याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. आपल्याला महाराज तर खूप आवडतात. आपण महाराजांची भक्ती करतो, उपासना करतो. महाराज आपल्याला सर्वतोपरी असतात. परंतु श्री गजानन महाराजांना देखील आपण आवडतो की नाही, महाराजांच्या नजरेमध्ये आपण आहोत की नाही हे कसं ओळखावं. तसं तर महाराजांचे अनेक अनन्य भक्त आहेत जे महाराजांना अत्यंत प्रिय आहेत. आपल्याला भगवंत आवडतो, आपल्याला महाराज आवडतात. तसंच महाराजांना देखील आपण आवडत असतो. परंतु आपल्याला देखील कळायला हवं की आपण जी काही पूजा करत आहोत, जी काही महाराजांची सेवा करत आहोत ती महाराजांपर्यंत पोहोचते की नाही. तर त्याचे अत्यंत साधे सोपे काही लक्षणं असतात आणि ते लक्षणं जर का आपल्यामध्ये आपल्याला जाणवत असते तर नक्की समजावं की महाराज आपल्यावरती प्रसन्न आहेत, महाराज आपल्यावरती राजी आहेत. आपल्याला महाराजांच्या शिवाय दुसरं काहीच आवडत नसेल, महाराजांच्या विषयाच्या शिवाय आपल्याला दुसरं काही आवडत नसेल, महाराजच आपल्याला जिकडे तिकडे दिसत असतील, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जिकडे तिकडे पाहावे तू दिसी नाही ना. आपल्याला डोळ्यांनी जर का महाराजच आपल्याला बघायला आवडत असतील, आपल्याला कानाने महाराजांच्याच बद्दल काही ऐकायला आवडत असेल, शेगावला जायला आपल्याला अत्यंत आवडत असेल, महाराजांचे जर का आपण कोणी शेगावची वारी करत असेल, एक वारी जर का चुकली तर खूप असह्य वाटत असेल, त्यांचा विरह आपल्याला वाटत असेल तर समजावं की महाराज आपल्यावरती राजी आहेत. महाराजांच्या शिवाय आपल्याला दुसरं काहीच आवडत नसेल, महाराज आपल्या सतत मनामध्ये राहत असेल, आपल्या हृदयामध्ये राहत असेल, महाराजांच्या बद्दल आपल्याला ऐकायला आवडत असेल, आपल्या श्री गजानन विजय ग्रंथाचं वारंवार पारायण करण्याची इच्छा होत असेल तर समजावं की महाराज आपल्यावरती प्रसन्न आहेत, महाराज आपल्यावरती राजी आहेत. कारण की आपल्या म्हणण्याने काहीच होत नाही. आपण जरी म्हणत असलो की मी महाराजांचा भक्त आहे, मी महाराजांची सेवा करते आहे, परंतु जेव्हा महाराजांची इच्छा होते की हा माझा भक्त बनेल किंवा या भक्ताकडून मी एवढी सेवा करून घेईल, सर्व काही महाराजांच्या इच्छेनेच होते. आपल्याला शेगावला जर का जाण्याची इच्छा होत असेल तरी सुद्धा महाराजांच्या इच्छेशिवाय आपण शेगावला जाऊ शकत नाही. महाराजांची इच्छा असेल त्याच वेळी आपण शेगावला जाऊ शकतो. सेवा करायची म्हटली, आपण जर का पारायण करायचं म्हटलं तरी सुद्धा महाराजांच्या इच्छेने आपण पारायण करू शकतो. महाराजांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हालत नाही. त्यामुळे महाराजांची इच्छा जर का असेल तरच आपण महाराजांच्या भक्तीमध्ये येऊ, आपलं जे आकर्षण आहे ते महाराजांकडे होईल, महाराजांच्या भक्तीमध्ये आपण रममान होऊन जाऊ. हे सगळं काही महाराजांच्या इच्छेने होते. नाही तर तुम्ही आजूबाजूला बघू शकता की किती जणांच्या जीवनामध्ये महाराज आहेत, किती जणांच्या जीवनामध्ये महाराजांची कृपा त्यांच्यावरती आहे, खूप कमी लोकांमध्ये. कारण महाराजांच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. जो भक्त ह्या सगळ्या गोष्टी करतो त्या सगळ्या भक्तांवरती महाराज प्रसन्न होतात, त्या सगळ्या भक्तांवरती महाराज हे राजी असतात. म्हणजे मी महाराजांबद्दल काही सांगत आहे ही सुद्धा महाराजांची इच्छा आहे आणि तुम्ही महाराजांबद्दल ऐकत आहात ही सुद्धा महाराजांची इच्छा आहे. महाराजांच्या इच्छेशिवाय काही होत नाही. म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्यांवरती महाराज प्रसन्न आहेत, तुमच्या सगळ्या माझ्यांवरती महाराज हे राजी आहेत हे आपण समजून जावं. कधी कधी असं होते की एखाद्या व्यक्तीला महाराज भरभरून देतात, पैसा असो, प्रसिद्धी असो, सगळं काही महाराज भरभरून देतात, परंतु त्याच्या जीवनामध्ये महाराज नसतात. नाही तर तुम्ही बघू शकता की आपल्या आजूबाजूला एवढे लोक आहेत की ते पैशाने खूप श्रीमंत आहेत, परंतु पैशाने श्रीमंत आहेत, त्यांच्याजवळ प्रसिद्धी आहे, परंतु त्यांच्याजवळ समाधान नाही, त्यांच्याजवळ महाराज नाही. ते यासाठीच की महाराज त्यांच्यावरती प्रसन्न नसतात, महाराज त्यांच्यावरती राजी नसतात. महाराज म्हणतात घे, तुला मी सगळं काही दिलं, परत तू माझ्याकडे येऊ नको, कारण की तू माझा भक्त होण्याच्या लायक नाही. आणि जो भक्त महाराजांचा लायक असतो, महाराजांचा भक्त होण्याच्या लायक असतो, त्या भक्तांच्या जीवनामध्ये महाराज थोडे काही प्रॉब्लेम देतील, थोड्या काही सिच्युएशन विपरीत करतील. ते यासाठी की प्रारब्ध कर्म देखील असतात, प्रारब्ध तर आपल्याला भोगावेच लागतात. मग अशा वेळी महाराजांचं नियोजन असं असते की खूप म्हणजे आपल्या जीवनातले जे काही प्रारब्ध आहेत, मागच्या जन्मातले असो किंवा आत्ताचे कर्म तर आपल्याला माहीत असतात की आपण काय काय कर्म केले आहेत, किंवा आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण खूप गोष्टी देखील म्हणजे आपले कर्म आपण खराब असे करत असतो की आपण कधी कुणाला रागून बोलतो, कधी कुणाचं मन दुखलं जाते, कधी कधी कुठल्या तरी प्रसंगामध्ये आपल्याला अचानक राग येतो, आपण पटकन आपले रिॲक्शन निघते, किंवा कधी आपल्याला कुणी वाईट बोललं, कारण आपल्याजवळ तेवढे पेशन्स आलेले नसतात की कधी कुणी काही वाईट बोललं ते आपल्याला पचवायचे, आपण
पटकन काहीतरी बोलतो किंवा पटकन काहीतरी रिॲक्शन देतो आणि कुणाचं तरी कधीतरी मन दुखलं जाते किंवा आपल्या तोंडून देखील आपण कधी काही वाईट शब्द बोलले जातात, मग त्यामुळे देखील आपले कर्म हे खराब होत असतात किंवा काही पूर्वजन्माचे कर्म असतात जे प्रारब्ध असतात, प्रारब्ध देखील आपल्याला भोगावं लागते. परंतु जेव्हा आपण महाराजांची सेवा करतो, भक्ती करतो, तेव्हा महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जे काही असेल पूर्वजन्माचं, समजा ती गोष्ट आपल्याला 20 वर्षापर्यंत, 30 वर्षापर्यंत, 40 वर्षापर्यंत जर का आपल्याला भोगायची असेल, तर महाराज ते जे काही कष्ट आहेत, जे काही दुःख आहेत, ते अगदी 7 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये किंवा महिनाभरामध्ये आपल्याकडून भोगून घेतात आणि आपल्याला विपरीत परिस्थिती देतात. परंतु ती विपरीत परिस्थिती देखील अशी असते की त्यामध्ये आपण डगमगत नाही. त्या विपरीत परिस्थितीमध्ये देखील आपण खूप चांगल्या पद्धतीने ती परिस्थिती हँडल करतो. आपल्याला एक आत्मविश्वास येतो आणि खूप मोठं जर काही होणार असेल नुकसान, तर महाराज अगदी छोट्या गोष्टीवरती आपलं निभवून येतात. म्हणजे खूप मोठी काही गोष्ट होणार असेल तर फक्त आपल्याला काटा मोडून जातो किंवा खडा टोचून जातो. अशा पद्धतीने महाराज आपल्यावरती जी परिस्थिती येणार असेल त्याची तीव्रता जी आहे ती अत्यंत कमी करून टाकतात. हेच महाराजांच्या भक्तीचं फळ असते, हेच महाराजांच्या शक्तीचं फळ असते. त्यामुळे आपण महाराजांची भक्ती तर नित्यनियमाने करायचीच आहे. महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून आपण भक्ती करायची आहे. त्यासोबतच हे जे काही लक्षणं जर आपल्याला दिसत असेल तर आपण समजून जावं की महाराज माझ्यावरती प्रसन्न आहेत, महाराज माझ्यासोबत आहेत, महाराज माझ्यासोबत राजी आहेत. आणि या उलट काही लोकांचं असं होतं की महाराज त्यांना सगळं काही देतात, परंतु महाराज त्यांच्या जीवनामध्ये नसतात, महाराज त्यांच्यावरती राजी नसतात, महाराज त्यांच्यावरती प्रसन्न नसतात. आपण जेव्हा महाराजांची भक्ती करत आहोत आणि आपल्याला जर अशी काही लक्षणं जर दिसत असेल तर नक्कीच समजून जावं की महाराज आपल्यासोबत, आपल्याला महाराजांशिवाय दुसरं काही दिसत नसेल, महाराजांची भक्ती आपल्याला करणे अत्यंत प्रिय वाटत असेल, महाराजांच्या मंदिरामध्ये जायला आपल्याला आवडत असेल, गावाला जाण्याची आपल्याला वारंवार इच्छा होत असेल, महाराजांच्या श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्याची आपल्याला वारंवार इच्छा होत असेल, जेव्हा आपण महाराजांच्या फोटोकडे बघत असू आणि तेव्हा जर आपल्याला आपले प्रश्न सुटलेले दिसत असतील तर नक्कीच समजावं की महाराज आपल्यावरती प्रसन्न आहेत. हे जे काही लक्षणं आहेत हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच अनुभवायला मिळत नाही आणि ज्यांना अनुभवायला मिळत असतील ते खरंच खूप भाग्यशाली आहेत. त्यांनी समजून जावं की महाराज आपल्यावरती प्रसन्न आहेत, महाराज आपल्यावरती राजी आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.